चला तर मंडळी, आज आहे सुट्टी. जर्नी विथ प्रसाद सोबत हिंडायला आपण पोहोचलो वेरूळ गावातील श्री क्षेत्र लक्ष्मीविनायक मंदिरात. एलराजाच्या नावाने या क्षेत्रास एलापूर असे नाव लाभलेले आहे. पुढे नंतर एलापूरचे वेरूळ झाले. याच लक्ष्मीविनायक मंदिराच्या उत्तरेस रस्त्यालगत मल्हार स्वामींच्या समाधीच्या दक्षिणेला कच्छ तीर्थ नावाचे तीर्थ होते. तेथेच एलराजा नित्य नैमित्तिक कर्म करून गणेशाची पूजा त्याच तीर्थातील जलाने करीत असे. त्रेतायुगात शंकराच्या आशीर्वादाने कार्तिकेय स्वामींनी दंडकारण्यात प्रतिदिन 1,00,000 जप, 1,00,000 दुर्वांचन, 1,00,000 मोदकाचा नैवेद्य दाखवून गणेशाला प्रसन्न करून घेतले, म्हणून लक्ष्मीविनायक गणपती असे नाव पडले. सुमारे 400 वर्षापूर्वी इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी चिरेबंदी दगडात मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. लक्ष्मीविनायक गणपतीची मूर्ती मातीची असून तिला शेंदूर लेपन केला आहे. चतुर्भुज व डाव्या सोंडीची मूर्ती आहे. पूजा, अभिषेक आणि उत्सवासाठी पंचधातूची मूर्ती तयार करण्यात आली आहे. स्वानंदनाथ प्रभूंचा प्रिय पुत्र, जो लक्षभुजांना धारण करणारा असा बुद्धीचा पुत्र म्हणून वर्णला गेला, त्याने सृष्टादिकाली याच स्थळी श्री गणराज प्रभूंचे आराधना केले. त्याच्याच भक्तिबलाने प्रसन्न झालेला स्वानंद प्रभू लक्ष्मीविनायक नावाने त्यानेच येथे स्थापिला आहे. दिव्य ज्योतिर्गमय असे हे स्थान, मूलभूत असेच दंडकारण्य गूढ रूपाने प्रतिष्ठित होते. पुढे कालांतराने श्री शंकराकडून गणेश महात्म्य ऐकल्यावर महासेन स्कंद श्री शंकराच्या आज्ञेने तपश्चर्यासाठी तेथून निघाला. तो भूलोकावर दंडकारण्यामध्ये प्राप्त झाला. तेथे एक सुरम्य उपवनामध्ये एकांत व मनोहर स्थान पाहून त्या ठिकाणी त्याने गणेश मूर्तीची स्थापना केली. अलक्ष्य होत असे साक्षात आत्मस्वरूप प्रत्यक्ष ब्रह्म संपूर्ण भक्तिबलाने लक्ष्य होत असते, अशा वेदश्रुत प्रतीतील अनुसरून त्या गणेश मूर्तीचे नाव लक्ष्मीविनायक असे अभिधान त्याने ठेवले. चला तर घेऊया नवसाला पावणाऱ्या श्री लक्ष्मीविनायकाचे दर्शन. पायी पायी समंतात तम वामसे अशा प्रकारे आपण लक्ष्मीविनायकाचे दर्शन घेतले व निघालो माघारी. आमच्या पेजला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणत राहू.